होय मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक टायपिंगमध्ये बरेच विद्यार्थी फेल होत असतात किंवा 99% विद्यार्थ्यांचे फेल होण्याचे चान्सेस असतात. तर ते कोणत्या कारणामुळं विद्यार्थी या ठिकाणी फेल होतात? प्रॅक्टिस पण अतिशय उत्तम प्रकारे असते, परंतु शेवटी काही चुका करत असतात, त्यामुळे त्यांचा रिझल्ट फेल होतो. आता तुम्हाला या ठिकाणी पडताळून जर पाहायचं असेल तर मित्रांनो, गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी लिपिक या पदाची टायपिंगची परीक्षा झालेली आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता किती विद्यार्थी टायपिंगसाठी पात्र झालेले होते आणि त्यापैकी किती विद्यार्थी झालेले आहे. जवळपास मित्रांनो एक म्हणजे 1100 कॅन्डिडेट्स या ठिकाणी टायपिंग परीक्षेसाठी पात्र झालेले होते. परंतु 1100 पैकी 153 कॅन्डिडेट्स त्यामध्ये पात्र झालेत. तर तुम्ही पाहू शकता किती मोठा रेशिओ होता. असं नाही की यामध्ये लेखी परीक्षेमध्ये कमी मार्क्स होते विद्यार्थ्यांना, तर लेखी परीक्षेमध्ये अतिशय चांगले मार्क्स होते. परंतु टायपिंग्समध्ये त्यांना 9 10 पेक्षा कमी मार्क्स त्यांना मिळाले, त्याच्यामुळे ते फेल झाले. तर आता पाहूया आपण नेमक्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्यामुळे बरेच विद्यार्थी यामध्ये फेल होत असतात किंवा फेल होण्याचे चान्सेस असतात. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स. आता जास्त वेळ न घेता फास्ट थोडंसं कमी वेळामध्ये अतिशय छान माहिती आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाईड करत आहोत. तर पहिली गोष्ट आहे मित्रांनो सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ कॉन्फिडन्सचा सोबतीदार आहे तुमची प्रॅक्टिस. जर तुमची पुअर प्रॅक्टिस असेल, तर तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स येणार नाही आणि पुअर प्रॅक्टिसमुळं तुम्ही त्या ठिकाणी फेल होऊ शकता. त्याच्यानंतर हॉलमध्ये असणारा जो बर्डन आहे, तो बर्डन मॅनेज न करणे. म्हणजेच ब्लड प्रेशर अतिशय जास्त हॉलमध्ये झालेला असतो, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या ब्लड प्रेशरला तुम्हाला रोखता येत नाही किंवा जी हॉलमध्ये कंडिशन असते, त्याला तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित हाताळता येत नाही. ती तुमची सर्वात महत्त्वाची चूक असते. त्याच्यानंतर योग्य प्रॅक्टिस नसणे. योग्य प्रॅक्टिस म्हणजेच काय? जे पॅसेज कशा प्रकारचे असतात, परीक्षेमध्ये येणारे पॅसेज कशा पद्धतीचे असतात, किती लाईनीचे असतात, शब्द किती असतात, हे माहीत नसल्यामुळं रँडमली प्रॅक्टिस करता आणि गोंधळात पडून त्या ठिकाणी मार्क्स अतिशय कमी येतो. म्हणजे तुम्हाला अंदाज लागत नाही, की जो 10 मिनिटं आहे, त्या 10 मिनिटाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं. ही एक सर्वात महत्त्वाची चूक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, ते म्हणजे आहेच, की कोणत्या कीबोर्ड्सवर प्रॅक्टिस करावी आणि हॉलमध्ये कोणत्या प्रकारचं कीबोर्ड्स त्या ठिकाणी येते. तर त्यामुळे बरेच कॅन्डिडेट्सचं कॉन्फिडन्स हा वीक होतो. कारण ते एका कीबोर्ड्सवर तयारी करतात आणि एक्झाममध्ये दुसराच कीबोर्ड येतो. यासाठी सोल्युशन काय आहे? तर मित्रांनो, यासाठी सोल्युशन आहे, की तुम्ही फ्लॅट कीबोर्ड्स जास्तीत जास्त फ्लॅट कीबोर्डचा तुम्ही या ठिकाणी वापर करायचा. तसेच कोर्ट भरतीसाठी कोणते कीबोर्ड्स वापरायचे त्याची माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे. म्हणजे एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाची चूक म्हणजेच मित्रांनो, अतिशय जास्त बॅकपेजचा वापर करणे. जर बॅकपेज ऑन असेल, तर त्याचा जास्तीत जास्त वापर करणे. त्याच्यामुळं काय होते, स्पीड ऑटोमॅटिकली कमी होते आणि स्पीड कमी झाली, की पॅसेज कव्हर होत नाही. त्याच्यानंतर शेवटी 4 ते 5 लाईनी सोडणे. 4 ते 5 लाईनी जर राहिल्या, याच्यामध्ये बरेच वर्ड्स असतात. कारण 5 वर्ड चुकले, तर एक चूक असते. त्याच्यामुळे 4 ते 5 लाईनीमध्ये भरपूर वर्ड असल्यामुळं इथे तुम्ही फेल होण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. त्याच्यामुळं होईल तेवढं पॅसेज कव्हर करायचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर जास्तीत जास्त चुका करणे. विद्यार्थी काय करत असतात 10 मिनिटामध्ये पॅसेज कव्हर होते की नाही असं त्यांना वाटते. त्याच्यामुळे सुरुवातीला अतिशय जास्त स्पीड ठेवत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या चुका ह्या लिमिटपेक्षा जास्त होतात. त्याच्यामुळं विद्यार्थी या ठिकाणी फेल होतात. एकंदरीत मित्रांनो, असे अनेक प्रकारचे कारणं आहेत, की ज्यामुळं विद्यार्थी यामध्ये फेल होतात. तर आता हे कारणं एक्झाम झाल्यावर शोधत बसण्यापेक्षा मित्रांनो, हे कारणं एक्झाम होण्याच्या अगोदर आपल्यासोबत असं होऊ नये याची प्री तयारी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. तुम्हाला तयारी या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायची आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली, तर अशा प्रकारची कोणती अडचण तुम्हाला येणार नाही आणि चांगल्या प्रकारे 14+ 15+ तुम्हाला या ठिकाणी गुण मिळतील. आता राहिला प्रश्न, की प्रॅक्टिस नेमकी कोणत्या पॅसेजवर करायची? तर मित्रांनो, ऑथेंटिक कोर्ट भरतीसाठी आपण काही पॅसेज तयार केलेले आहेत. टोटल 80 पॅसेज स्पेशल मुंबई उच्च न्यायालयासाठी. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठसाठी तुम्ही वापरू शकता. तिन्ही एक्झामसाठी ते पॅसेज त्या ठिकाणी बेनिफिशियल आहेत. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करून त्याची PDF काढून त्या ठिकाणी पाहून तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. जेणेकरून तुमची तयारी पण येईल आणि तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कोणत्या प्रकारचे पॅसेज कशा प्रकारे येतात, वर्ड्स कोणत्या प्रकारचे असतात, किती लेंदी असतात, किती शॉर्ट असतात आणि किती वर्ड्स असतात, किती लाईनचा पॅसेज असतो. या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील आणि चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होईल आणि एक्झाममध्ये देखील तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर लिपिक या पदासाठी लेखी परीक्षा देखील अतिशय महत्त्वाची आहे. तर त्यासाठी कॉम्बो पॅक्स आपण तयार केलेले आहेत. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करा आणि अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा.